लग्नाच्या आधी मुली स्वतःच्या मर्जीने जगत असतात. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन हवं तसं वागत असतात. पण लग्नानंतर त्यांच्यावर काही बंधनं येतात. लग्नानंतर त्यांच्या अंगावर जबाबदारी पडते. 24 तास किचन कट्ट्याजवळ उभे राहून त्या सगळ्यांसाठी अवेलेबल होतात. लग्न, मुलं, घर संसार हेच त्या करत बसतात. घरच्यांचं करा, मुलांचं करा, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं करत बसा, हेच त्यांचं आयुष्य होऊन जातं आणि त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग हळूहळू त्यांचं वजन वाढत जाऊन स्वतःचा कॉन्फिडन्स त्या गमावून बसतात. घरच्यांचं सगळ्यांचं करता करता सगळ्यांच्या आधी उठायचं आणि सगळ्यांच्या नंतर झोपी जायचं, हेच त्यांचं आयुष्य होऊन जातं. पण एवढं सगळं करून तुम्हाला काही चांगल्या बायकोचा किंवा चांगल्या सुनेचा कोणी पुरस्कार देणार आहे का? ज्यावेळी तुम्ही स्वतःला आरशात बघाल त्यावेळी तुमचं मन तुम्हाला खाऊ लागतं की मी काय होते, मी काय झाले. त्यामुळं महिलांनो, तुमचं मन ज्या गोष्टीत रमतं ना त्या गोष्टीसाठी थोडा वेळ काढा. रोज सकाळी अर्धा किंवा पाऊण तास स्वतःच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी योगासनं, व्यायाम चालू करा आणि स्वतः फिट राहा. ज्यावेळी तुम्ही फिट आणि स्लिम दिसाल त्यावेळी आपोआपच तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येईल. स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. आपल्या मैत्रिणींच्यात जा, त्यांना थोडा वेळ द्या. स्वतःचं मन रमवा. कारण तुम्ही कितीही घरच्यांचंच करत बसलात तरी तुम्हाला कोणताही अवॉर्ड मिळणार नाही. त्यामुळं तुम्हाला जसं हवं तसं जगायला चालू करा.